नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। थंबनेल टायटलवरून आपल्याला समजलंच असेल आजचा व्हिडिओ काय होणार आहे। हो मंडळी, आजचा व्हिडिओ होणार आहे एनसीएमसी कार्ड म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड। वन नेशन वन कार्डच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने MSRTC प्रवाशांसाठी एक सुविधा चालू केलेली आहे, ती म्हणजे एनसीएमसी कार्ड। यासाठी मी आता छत्रपती शिवाजीनगर आगार येथे आलेलो आहे आणि येथे आपण ज्येष्ठ नागरिकांची काही गर्दी पाहू शकता। आता हे सर्व स्मार्ट कार्ड धारक आहेत ऑलरेडी। जर आपल्याकडे स्मार्ट कार्ड असेल तर आपल्याला स्मार्ट कार्ड रिप्लेस करून एनसीएमसी कार्ड हे मिळणार आहे आणि यासाठी आपल्याला शुल्क लागणार आहे तो मात्र 149 रुपये। आणि आपल्याला नवीन एनसीएमसी कार्ड काढायचं असेल तर यासाठी आपल्याला लागणार आहेत 199 रुपये। आता याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्याला रांगेत थांबून तिकीट काढायची गरज नाही, सुट्टे पैसे बाळगण्याची गरज नाही। तर आपण याची डिटेल माहिती घेऊयात। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपल्याला पडला असेल की हे कार्ड कसे काढायचे, तर यासाठी मी आलो आता वाकडेवाडी आगारामध्ये। आता मागचं जे काउंटर दिसतंय हे चालू झालं की मग आपण जाऊयात आणि मी आपल्याला डिटेलमध्ये माहिती देणार आहे। मित्रांनो, मी प्रभाकर जाधव पुणे शिवाजीनगर बस डेपो आगारमधून बोलत आहे। यापुढे आपल्याला स्मार्ट कार्डने प्रवास करावा लागणार आहे। डिजिटलायझेशनचं युग असल्यामुळे सरकारनं हे पाऊल उचललं आहे। पहिल्यांदा आपण हे कार्ड काढायचं कसं ते समजून घेऊया। यासाठी आपल्याला फक्त आधार कार्ड लागणार आहे व स्वतः माणूस लागणार आहे, कारण आपल्याला त्याचं थंब इम्प्रेशन घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला कार्डची किंमत 200 रुपये आहे, जे की आता चालू आहे। यामध्ये आपल्याला आत्ता चालू झालेल्या कार्डमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग यांच्यासाठी कार्ड चालू झालेलं आहे। पण थोड्या दिवसांनंतर हे कार्ड सगळ्यांसाठी अनिवार्य होणार आहे। आपल्याला त्याच्याशिवाय प्रवास करणं शक्य नाही। हे कार्ड प्रीपेड आहे, त्याला रिचार्ज करावं लागणार आहे व आपल्याला हे कार्ड बस, मेट्रो व इतरत्र ठिकाणी सुद्धा वापरता येणार आहे। हे कार्ड काढायचं जर असेल तर आपल्याला जे पण आपल्या जवळचे डेपोज असतील, बस डेपोज असतील, तिथं जायचं आहे। अधिकृत माणसं नेमलेले आहेत। 200 रुपये देऊन तुम्हाला ते कार्ड काढता येईल। यासाठी आपल्याला आधार कार्ड लागेल, थंब इम्प्रेशन लागेल व रिसीट येईल। रिसीट आल्यानंतर आपल्याला हे कार्ड 1 महिन्यानंतर उपलब्ध होणार आहे। कार्ड उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला त्याला रिचार्ज करावं लागणार आहे, जसं आपला प्रवासाच्या सोयीनुसार। ते कार्डाचं रिचार्ज आपल्याला 200, 500, 1000 या प्रमाणात करता येईल। यानंतर रिचार्जची जी सुविधा आहे आता सध्या ती फक्त बस डेपोजवर अवेलेबल आहे, पण काळांतरानंतर ती फोन पे, गुगल पे यावर सुद्धा उपलब्ध होणार आहे। कार्ड डिजिटल असल्यामुळे, आधार कार्ड लिंक असल्यामुळे आता याचा फायदा थेट गव्हर्नमेंटलाही होणार आहे आणि प्रवाशांनाही होणार आहे। जेही तुमचं कन्सेशन आहे, महिला सन्मान असू द्या, ज्येष्ठ नागरिक असू द्या, अमृत ज्येष्ठ असू द्या किंवा दिव्यांग असू द्या, हे थेट आपल्याला डायरेक्ट कार्डवरच दिसणार आहे। तुम्हाला कंडक्टरला सांगायची गरज नाही आहे की मला कन्सेशन काय आहे। त्यांच्याकडे बोनस स्मार्ट कार्ड आहे ते पण सांगा। 2019 साली गव्हर्नमेंटनी हा प्रोजेक्ट राबवला होता, पण काही कारणामुळे तो फेल झाला। त्यावेळेस काही लोकांना ते कार्ड देण्यात आलं होतं। आता सध्या गव्हर्नमेंटनी सांगितलेलं आहे की त्या कार्डचे 159 फक्त भरायचे आहे व जुनं कार्ड जमा करून घ्यायचं आहे। पण अद्याप बस डेपोजवर ते आम्हाला कोणतेही इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले नाहीये। त्यामुळं जेही म्हातारे माणसं आहेत ज्यांच्याकडे ते कार्ड अवेलेबल आहे त्यांनी थोडंसं दिरंगाईने 15-20 दिवसांनी आलं व चौकशी केली तरी चालेल, म्हणजे त्यांचे 50 रुपये वाचतील। यांनी कार्ड दिलं, यांना समजून जाईल की हे ज्येष्ठ नागरिक आहे, यांना हाफ तिकीट आहे। एखाद्या मुलीने जर तिकीट दिलं, यापुढे मुली नाही चालू आहे, तर त्यांना समजून जाईल की ही कॉलेजची स्टुडंट आहे, हिला पास आहे, हिचं कन्सेशन एवढं आहे। म्हणजे सगळं डिजिटलायझेशनचं युग आहे, तुम्हाला सांगण्याची गरज नाही। आणि थोडक्यात काही दिवसांनंतर जो ज्येष्ठ नागरिक होता तो अमृत ज्येष्ठ होणार आहे। डिजिटलायझेशन मुळे ऑटोमॅटिक कंडक्टरला कळणार आहे की हे आता अमृत ज्येष्ठ मध्ये झाले, यांच्याकडून आता फ्री तिकीट आहे। म्हणजे तुम्हाला हा तिकीट पण भरायचं नाही 3 वर्षानंतर अथवा 4 वर्षानंतर। बघा, कार्ड एकदाच घ्यायचंय, तुम्ही हरवलं की मगच पैसे भरायचे। आणि किती वर्ष चालणार आहे कार्ड? हे लाईफ टाइम आहे, लाईफ टाइम आहे। रिचार्ज कशावर होते? रिचार्ज आता सध्या डेपोवरच तुम्हाला कार्ड घ्यायला आल्यावर करायचं आहे। आता समजा तुम्हाला कायम फ्रिक्वेंटली फिरायचं आहे तर तुम्ही त्या पद्धतीने रिचार्ज करा। 200, 500, 1000चं खूप लांबचा प्रवास आहे तर 1000चं करा, जे काही तुमचं तिकीट कट होईल। जर तुम्हाला अगोदर काढलेला आहे
अगोदर जे काढलेलं आहे त्यांनी 15-20 दिवसांनी यावं. अद्याप आम्हाला तशी कोणतीही सूचना आलेली नाही. आता तुम्हाला 200 भरूनच कार्ड घ्यावं लागेल. एसीच्या ह्याच्यामध्ये चालणार का ते? एसी बसमध्ये हा कार्ड सगळीकडे चालणार. ज्या त्या बसचं कन्सेशन ज्या त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार. तुम्ही एसीत बसले, एसी तर द्या सोडून मेट्रोत सुद्धा हे कार्ड लागणार आहे. मेट्रोत सुद्धा. याचं नाव आहे NCMC. NCMC म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. म्हणजे तुम्हाला थोड्याच दिवसात हा पहिल्यांदा प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये राबवला जात आहे. यानंतर तो महाराष्ट्राचा प्रोजेक्ट प्रत्येक स्टेटमध्ये कॉपी केला जाणार आहे. असं समजा की आपलं महाराष्ट्र स्टेट हे डेमो स्टेट ठरणार आहे आणि आपल्याला त्याला सक्सेसफुल बनवायचं आहे. आणि समजा आता मनुष्य अमृतमध्ये 1 वर्षाने किंवा 6 महिने ऑटोमॅटिकली तुम्हाला ते भेटणार. डिजिटल आहे ते, ऑटोमॅटिक बर्थ डेट काउंट करीत. आता मला कुणी सांगत नाहीये अमृत ज्येष्ठ आहे का काय. आणि याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा फायदा हा होणार आहे की काही लोकांनी आधार कार्ड एडिट केले होते. 50 वर्षाचा माणूस सांगत होता मी ज्येष्ठ अमृत आहे. त्याच्यामुळे आता इथून पुढे फसवेगिरी होणार नाही. ऑटोमॅटिक कार्ड मुळे आहे ना कळणार आहे की अजून तुला टाइम आहे. वाढून घेतले तारखा वाढून घेतलेले. आता आधार कार्ड लिंक झाल्यामुळे तसं होणार नाही. तर दादांनी आता आपल्याला संपूर्ण माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे. तर एकंदरीतच आता आपल्याला हा व्हिडिओ संपूर्णपणे समजला असेलच. समोरचं आपल्याला हे पुढं टेम्पलेट बघताय, ह्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण डिटेलमध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे. हे जर आपण पॉज करून बघितलं तर आपल्याला डिटेलमध्ये आपल्याला NCMC कार्ड कसं काढायचं याविषयी माहिती मिळेल. इथं आपण बघताय सवलतीसाठी रुपे ऑन द गो NCMC कार्ड आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला जर कुठली सवलत पाहिजे तर यासाठी हे कार्ड काढणं आवश्यक आहे. आणि NCMC कार्ड नसल्यास आपल्याकडून संपूर्ण भाडे आकारण्यात येईल हे सुद्धा याच्यात नमूद करण्यात आले आहे. आणि कार्ड आपण ज्यावेळेस इथून रजिस्टर करून काढताय त्याच्यानंतर आपल्याला हे कार्डची डिलिव्हरी 30 दिवसात मिळणार आहे. आणि याच्यानंतर आपल्याला एक रिसिप्ट मिळेल, ती आपल्याकडे असेल. त्यामुळे इथं ज्यावेळेस आपण पैसे भरणार त्यावेळेस आपल्याला रिसिप्ट मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर मग 30 दिवसाच्या आत आपल्याला हे कार्डची डिलिव्हरी मिळेल. जसं आपल्याला दादांनी सांगितलं की फोनपे गुगल पेने आपण हे रिचार्ज करू शकता नंतर, पण सध्या तरी आपल्याला डेपोमधूनच करावं लागेल. याच्यानंतर आपल्याला बाकीच्या काही माहिती आपल्याला दिलेल्या आहेत. आपण बघताय NCMC कार्डवर आधार कार्डनुसार नाव व फोटो असतील. म्हणजे ते डिटेल आपल्याला जे आधार कार्डवर डिटेल आहे तेच याच्यावर सर्व असणार आहे. आणि आपल्याला डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहे हे आपण बघताय. सवलतीचा प्रकार महिलांसाठी आधार कार्ड, ज्येष्ठ नागरिक असतील तरी पण आधार कार्ड, अमृत ज्येष्ठ नागरिक असतील तर आधार कार्ड, आणि दृष्टीहीन वैश्विक ओळखपत्र, दिव्यांग असतील तरी पण वैश्विक ओळखपत्र, विद्यार्थी असतील तर सरळ क्रमांक असेल. याच्या व्यतिरिक्त इतर सर्व सवलती असतील तर शासकीय प्रमाणपत्र लागेल. आणि जे नॉर्मल जे प्रवासी असतील, सवलत नसलेले प्रवासी, त्यांच्यासाठी मोबाईल OTP किंवा आधार कार्ड या सर्व गोष्टीची आपल्याला इथं आवश्यकता भासणार आहे. आणि आता पुण्यातल्या प्रवाशांसाठी ही सुविधा चालू झालेली आहे. तर आपण या सुविधेचा लवकरात लवकर लाभ घ्यावा. आणि इतरही शहरामध्ये मला वाटतं ही सुरू होईलच आता येणाऱ्या काही दिवसामध्ये. आता ही NCMC कार्डची योजना तर एकदम परफेक्ट वाटते. फक्त एक चॅलेंज मला वाटतंय, जेणेकरून मी काही प्रवाशांसोबत बोललो जे ग्रामीण भागात राहणारे, जे कधी मोबाईल वापरत नाही आणि ज्यांचा टोटली डिजिटल जे पेमेंट आहे याच्याशी काहीही संबंध नाही, तर त्यांनी हे रिचार्ज कसं करायचं. त्यासाठी MSRTCने त्यांच्या MSRTC डेपोमध्ये त्यासाठी आउटलेट उभारले पाहिजे, जेणेकरून त्यांना रिचार्ज करता यावं. आणि याच्यामध्ये कुठली फसवेगिरी होता कामा नाही, जेणेकरून बाहेरचे एजंट्स वगैरे असतील असं नाही, तर अधिकृत MSRTCचे अधिकारी असतील हे पेमेंट करायला, रिचार्ज करायला, तर हे फायदेशीर होईल. आणि याविषयी आता NCMC कार्ड यायला अजून आता लोक अप्लाय करतात. त्याच्यानंतर 30 दिवसांनी ते कार्ड येणार आहे. 30 दिवसानंतर ज्यावेळेस वापरतील त्यावेळेस त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायला आवडेल, जेणेकरून जे प्रवास करतील त्यामध्ये त्यांना काही अडचणी येतील का, काही चॅलेंजेस येतील का. आणि फायदा तर आपल्याला मी सांगितलाच आहे. या सर्व 2 गोष्टी आहेत या NCMC कार्डच्या. बघूयात येणाऱ्या दिवसांमध्येच आपल्याला याचे चॅलेंजेस आपल्याला काय येणार आहेत किंवा याचा फायदा हे आपल्याला समजणारच आहे. तर चला मग मंडळी, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. आवडल्यास व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही. आणि दादांचे पुन्हा एकदा आभार, त्यांनी आपल्याला संपूर्ण माहिती दिली. दादा धन्यवाद. चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.